तर आखाती युद्धाचा फटका सगळ्या स्तरांमध्ये आता बघायला मिळतोय। नाशिकमध्ये ग्रामीण भागासह इतर शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये जेवण मिळत नाहीये, त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर गावाकडे जायची वेळ आली आहे। व्यावसायिक गॅस पुरवठा नाशिकमधील अनेक मेस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। आढावा घेतलाय प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि या गॅसच्या तुटवड्यामुळे ज्या मासिक मेस आहेत त्या देखील आता बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या अनेक ठिकाणी जे वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात त्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणाहून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते अशा मेस ज्या आहेत त्या आता बंद झालेल्या आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर गॅसच्या कमतरतेमुळे या ठिकाणी फक्त थाळी सिस्टीम जी आहे ती आता सुरू करावी लागते। गॅस मिळत नाहीये, त्यामुळे कुठून तरी बाहेरून जे काही पदार्थ आहे ते या ठिकाणी बनवून आणावं लागतं आणि त्यानंतर या ठिकाणी जी थाळी सिस्टीम आहे ती थाळी सिस्टीम या ठिकाणी द्यावी लागत आहे। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या मेस ज्या आहेत त्या बंद करण्याच्या पाट्या आपल्याला ठिकठिकाणी या अशा पद्धतीने पाहायला मिळतात। तर ठराविक जे पदार्थ आहे तेच या ठिकाणी मिळतील आणि पुढील गॅसची तुटवड्याची परिस्थिती नियंत्रणात येईल तोपर्यंत हे सगळे नियम जे आहेत ते सुरू असतील असं त्यांचं या ठिकाणी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकूण जर बघितलं तर संपूर्ण या मेसमध्ये आपल्याला मोजके जे नागरिक आहेत ते पाहायला मिळत आहे। आणि एकूण जर बघितलं तर अशा पद्धतीने या मेसमध्ये जवळपास 200 ते 250 जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी या ठिकाणी खरं तर जेवणासाठी येत होते। मात्र ते विद्यार्थी या ठिकाणी मेस बंद झाल्यामुळे गावाकडे निघून गेल्याची देखील परिस्थिती निर्माण झाली आहे। माझ्यासोबत हे हॉटेलचे चालक देखील आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून गॅसचा तुटवडा आहे, काय नेमकी परिस्थिती आहे आपल्याला या ठिकाणी पाटीवर लिहायला लागतंय, काय नेमकी एकूण परिस्थिती आहे? हो, आता खूप परिस्थिती बिकट झालेली आहे। जो गॅस आहे कमर्शियल गॅस आहे तर माझ्याजवळ साधारणपणे 8 ते 10 लोकांचे नंबर आहेत। एकही माणूस फोन उचलत नाहीये। आता आमच्याकडे भरपूर मेनू होते, जसं दाळबट्टी आहे, ज्याला जास्त एनर्जी लागते तर ते मेनू आम्ही सध्या तरी बंद केलेले आहेत। आणि जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचे जेवणाची खूपच हाल होत आहेत त्यांच्यासाठी आम्ही फक्त ही थाळी सिस्टीम सुरू ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा अर्धे आमचे इक्विपमेंट इलेक्ट्रिकवरती असल्यामुळे आणि आमच्या दुसऱ्या हॉटेलला चुलीवरची सोय केलेली असल्यामुळे आम्ही हे चालू ठेवलेलं आहे, थाळी सिस्टीम चालू ठेवलेली आहे। आधी जे मिळणारे पदार्थ होते त्यापैकी ठराविक पदार्थ मिळतील इतकंच लिहिलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता मेस ज्या आहेत त्या आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।